Object composition in C++. Object composition is a programming technique in which a class contains object of another class as its member. म्हणजे आपण ऑब्जेक्ट कंपोजिशनमध्ये काय करतो तर एक हा क्लासमधला ऑब्जेक्ट आणि अनदर क्लासमधला मेंबर क्रिएट करतो. तर तुम्हाला असं नाही का आपण प्रोग्रॅमॅटिकली बघूया. तर सिंटॅक्स काय आहे, क्लास ए ओपन कर्ली ब्रेसेस बॉडी ऑफ क्लास आणि क्लोज केला, परत क्लास बी. आता इथं आपण पहिल्या क्लासचा आपण ऑब्जेक्ट इथं कसं केलं तर अ क्लास ऑब्जेक्ट म्हणजे आपण पहिल्या क्लासचा ऑब्जेक्ट दुसऱ्या क्लासमध्ये क्रिएट केला. मी इथं काय केलं ए ओ बी जे आणि परत इथं बी ह्याला आपण घेतलं आर्ग्युमेंट लिस्ट आणि इथं आपण सेमिकॉलन आणि ऑब्जेक्ट ओ बी जे म्हणजे जो आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे तो इथं घेतला आणि आर्ग्युमेंट लिस्ट. तर आपण प्रोग्रॅमॅटिकली बघूया. ऑब्जेक्ट कंपोजिशन. ऑब्जेक्ट कंपोजिशन सर्वात पहिल्यांदा आपण हेडर फाईल लिहूया. हॅश इन्क्ल्यूड iostream.h हॅश इन्क्ल्यूड iostream.h आपण घेतलं हॅश इन्क्ल्यूड conio.h. परत आपण क्लास नावाचा रिझर्व कीवर्ड आणि क्लासला नाव दिलं ए. परत नंतर ओपन कर्ली ब्रेसेस आणि इथं आपण घेतलं पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर घेऊन इथं सेमिकॉलन आणि इथं आपण एक इंटिजर म्हणजे इंट एक्स म्हणून आपण डिक्लेअर केलं आणि परत इथं आपण कन्स्ट्रक्टर घेतला. मग इथं कसं घेतला ए हा क्लासचं नाव आणि इंट ए ब्रॅकेटमध्ये, परत ओपन कर्ली ब्रेसेस. आता जो एक्स आहे त्या एक्सला आपण ही व्हॅल्यू असाइन करणार आहे. ही व्हॅल्यू आपण असाइन करणार. मग एक्स इज इक्वल टू ए सेमिकॉलन आणि फंक्शन क्लोज आणि क्लास क्लोज. मग आपण दुसरा क्लास घेतला. दुसरा क्लास आपण क्लास बी नावाने क्रिएट केला आहे. ते काय आपल्याला इनहेरिट करायची गरज नाही. मग तिथं आपण ओपन कर्ली ब्रेसेस पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर आणि सेमिकॉलन आणि इथं आपण घेतलं इंट डेटा. आपण दुसरा एक व्हॅल्यू घेतली. आता आपण इथं पहिल्या क्लास हा दुसऱ्या क्लासमध्ये त्याचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे. मग कसा केला ए नावात हा क्लासचं नाव आणि ओ बी जे म्हणजे आपण तो ऑब्जेक्ट दुसरा आपण इथं स्मॉल ए घेऊ शकतो किंवा काही बी घेऊ शकतो. पण मी तर सध्या ओ बी जे घेतलं आहे. मग ओ बी जे घेतलं इथं आपण कोलन दिला आणि आता इथं बी आपल्याला इथं कन्स्ट्रक्टर तयार करायचं. मग आपण इथं बी घेतलं आणि इंट ए म्हणजे आर्ग्युमेंट लिस्ट आणि इथं कोलन आणि जो आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे तो आपण इथं घ्यायचा आहे. इथं काय घेतलं ओ बी जे आणि इथं आपण ए घ्यायचं आणि परत ओपन कर्ली ब्रेसेस इथं आपण घेतलं डेटा इज इक्वल टू ए म्हणजे जो ए आहे तो आपण ह्यात आपल्याला असाइन करायची म्हणजे डेटाला आपल्याला एची व्हॅल्यू असाइन करायची. मग आपण तर डेटा घेतला आणि ह्याला आपण ए व्हॅल्यू असाइन केली. मग आता इथं आपण एक मेसेज प्रिंट करूया. सी आउट डेटा इज इक्वल टू डबल कोट डेटा म्हणजे जो ह्यात व्हॅल्यू जी स्टोअर झालेली आहे ती ते प्रिंट होणार. मग आता आपण इथं एंडेल घेतलं आणि दुसऱ्या लाईनला यायसाठी आता इथं सी आउट बेस व्हेरिएबल व्हॅल्यू ऑब्जेक्ट एक्स म्हणजे जी ह्या एक्समध्ये जी व्हॅल्यू स्टोअर असेल ती इथे प्रिंट होणार. तर आपण इथं आता फंक्शन क्लोज केला. इथं आपण क्लास क्लोज केला. इथं आपण इंट मेन घेतलं. इथं ओपन कर्ली ब्रेसेस CLR SCR
आता इथं आपल्याला बीचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला OBJ1 आणि इथं आपण 25 घेतलं कारण इथं आपण आर्ग्युमेंट लिस्ट दिल्यामुळे आपल्याला इथं काहीतरी लिहावं लागेल. इथं गेट CH आणि रिटर्न 0 आणि इथं आपण मेन प्रोग्राम क्लोज केला. आता ही रन केल्यावर पहिल्यांदा ही व्हॅल्यू प्रिंट होणार डेटा इज. मग डेटामध्ये व्हॅल्यू किती आहे 25. मग इथं 25 व्हॅल्यू येणार. आता बेस व्हेरिएबल व्हॅल्यू इथं OBJ. आता आपण ह्याचा ऑब्जेक्ट इथं क्रिएट केल्यामुळे ह्याला व्हॅल्यू 25 स्टोअर होणार. मग आता इथं आपल्याला व्हॅल्यू 25 स्टोअर होणार. मग काय होतं बेस व्हेरिएबल व्हॅल्यू